मस्त गरम गरम चुलीवरची मटनची भाजी। आम्ही कुठं आलोय? आम्ही आलोय बेबीसाठी थोडी गोल्डची शॉपिंग करायला। हॅलो गुड मॉर्निंग, मी प्रियंका, स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी व्लॉगमध्ये। तर आज आहे शनिवार, माझा सुट्टीचा दिवस। सो आम्ही असं डिसाईड केलं आहे की आज आपण सर्व किचन क्लीन करूया। सो मग त्यासाठी आम्ही सर्व भांडे रात्रीच बाहेर काढले होते। हे बघा, हे सर्व भांडे आम्ही रात्रीच काढून ठेवले जेणेकरून टाईम सेव्ह होईल। इकडे नाश्त्यामध्ये बनवले होते मस्त भगरीचे थालीपीठ, बघू शकता तुम्ही, छान झाले होते। इथं सर्व भांडे खाली केले। आम्ही जनरली इकडे बाहेर पोर्चमध्येच भांडे घासतो। सो इकडे हे सर्व मस्त क्लीन करून घेतलं, घासलेली भांडे ठेवायला। हे बघा, असे काही घासलेत भांडे, इकडे स्वच्छ केले आणि ठेवतोय मस्त उन्हाच्या आत, म्हणूनच रात्रीच वाहून ठेवले। इकडे मस्त बोरचं पाणी एवढे झाले घासून, आता इकडे रचायचं आहे। या ठिकाणी मी आणि ताई आम्ही दोघी पण भांडे घासत होतो। तर खरं तर महिन्यातनं एकदा घरातली डीप क्लिनिंग झालीच पाहिजे, जेणेकरून आपण रोजच्या धावपळीमध्ये वेळ नाही मिळत जी भांडी वरवर घासली जाता। आणि मग आम्ही असं सुट्टीचं कधीच, आमचं ॲक्च्युली 15 दिवसापासूनच चाललं होतं भांडे घासूया, पण वेळच मिळत नव्हता दोघींना असा। तसा तर आज पण नव्हता वेळ, पण स्टील ताईंना जायचं होतं ऑफिसला, तर मग केलं मॅनेज आम्ही। आधी भांडे घासले, बघू शकता तुम्ही, आणि ऊन नाही लागू ह्या कारणामुळे आम्ही आधीच प्री प्लॅन केलं होतं। सर्व भांडे रात्रीच बाहेर काढून ठेवले होते जेणेकरून टाईम सेव्ह होईल आणि 12च्या आत भांडे होतील उन्हाच्या आत। कारण की आजकाल तर तुम्ही बघतातच आहे, खूप काही टेम्परेचर वाढलेलं आहे, इंडिया टॉप 2मध्ये गेलं आहे आणि 35 ते 50पर्यंत डिग्री सेल्सिअस इतकं तापमान होऊन जातं आहे, 45 इतकं। सो मग इकडे आम्ही दोघींनी पण भांडे घासायचा असा निर्णय घेतला फायनली। आणि मग हे बघा तुम्ही, हसत खेळत चाललं होतं आमचं की पटापट भांडे होतील। एवढी मोठी भांडी होती घासायला, टार्गेट पण कमी वेळेचं होतं, पण मग ते आम्ही केलं पूर्ण। कुठंतरी कॉम्प्रोमाइज करावंच लागतं। सो इकडे आम्ही केलं। आमच्याकडे एवढी मोठी गॅलरी खास केलेली। निर्णयात थोडासा बदल होतोय। लाईट आहे, फॅन चालू आहे। इकडे मोटर बंद, इकडे बघ, ही लाईट आहे थांबा। आली का काय? त्या मावशीने मोटर बंद केलं का? तेव्हाची सुरू म्हणावी लागेल। हा, इंटिमेशन इकडं
टेन्शन तर होतंच की कधी भांडे होतील पटकन असं, कारण की घर पण सोबतच धुवायचं होतं आणि ती जी नळी आम्ही वरती घेतली होती ती 4च वेळा खाली पडत होती. सो मी 4च वेळा खाली गेली होती ती नळी वरती घ्यायला. आणि विशेष म्हणजे आज शनिवार होतं हे आमच्या लक्षातच नव्हतं, कारण की शनिवारी काय असतं, मेंटेनन्स डे असतो आणि लाईट जात असते. आणि अचानक आम्हाला धक्का बसला की आज शनिवार आहे, लाईट गेलीच की काय. पण देवाचीच कृपा की ह्या शनिवारी लाईट होती आणि आम्हाला भांडे घासता आले, जेणेकरून पाणी पण जास्त वापरता आलं, नाही तर आणखीन खूप वेळ झाला असता. सो आम्हाला वाटलं लाईट जाते की काय. सो इकडे पटापटा सर्व भांडी घासायचं ठरवलं आणि घर पण लगेचच धुवून घेऊ असं ठरवलं होतं. पण भांडे घासल्यानंतर 11:30पर्यंत ऑलमोस्ट भांडी झाली होती घासून धुवून स्वच्छ करून. आणि नंतर घर क्लीन करायचं होतं, पण तेव्हाच लाईट गेली होती जरा वेळसाठी परत. सो मग परत आम्हाला थांबावं लागलं. मग आम्ही त्या टाईममध्ये गाथाला घ्यायला जायचं असं ठरवलं. इकडे आम्हाला साईड बाय साईड स्वयंपाक पण झालेला नव्हता, तो पण स्ट्रेस होता. सो मग जेवणामध्ये आम्ही जास्त काही नाही बनवलं, कारण की नाश्ता आम्ही हेवी केला होता, थालीपीठ वगैरे. मग जेवणामध्ये आम्ही मसाला राईसच बनवला, कारण की ताईंना पण ऑफिसला जायचं होतं. सो वेळ पण कमी होता, त्यांना टिफिन पण न्यायचा होता. इकडे पटापट भांडी घासली आणि आई नाही दिसत आहे, कारण की आई गेलेल्या होत्या स्कूलला. इकडे आम्ही दोघीच घासत होतो भांडी. सर्व काही जे जे डब्यांमध्ये सामान होतं ते उन्हामध्ये वाळत घातलं. साईड बाय साईड ज्या पापड्या असतात आपलं उन्हाळी मागच्या वर्षीचं ते सर्व, आणि ह्या वर्षाचं मी तुमच्यासोबत जे काय बनवतोय ते शेअर केलेलंच आहे. झालंय इकडे सुकट ठेवलंय. हे चांगलं झालं की 12च्या आतच सर्व भांडे होऊन गेले उन्हाच्या आत. आता इकडे ताई गेलं ऑफिसला, त्यांचं काम होतं थोडं. आणि आता इकडे सर्व हे आहे, हे सर्व क्लीन कर. मसाले भातच टाकला, वेळ नव्हता सो काय नाश्ता केलेला होता.
आता सर जेवण करायचं आणि हे सर्व मस्त क्लीन करायचं. सो घरी लाईट नव्हती, असं ठरवलं की संध्याकाळी लाईट आल्यानंतर मस्त सगळं धुऊयात. सो मग निघालोय आम्ही माझ्या बहिणीकडे, मम्मीकडे बाळाला भेटण्यासाठी. आणि गाथाला पण मम्मीकडे ठेवलंय, तिला पण आणायचंय. सो चाललोय आता आम्ही, गाथाला घेतलोय आणि चाललोय. आता आम्ही कुठे चाललोय बाळा? आईस्क्रीम खायला. आम्ही कुठे आलोय? आम्ही आलोय बेबीसाठी थोडी गोल्डची शॉपिंग करायला. तिकडे गाथाला पण घेऊन आली, बाळाला पण भेटून झालं. आणि तिकडे गेल्यावर समजलं की बाळाचे कान टोचायचे थोडंसं. सो मग मम्मीसोबत पण गेली, मम्मी बोलली होती चल. आणि मग इकडे घरी येऊन लाईट आली होती आणि किचनला अटॅचच आमचा बेडरूम आहे. सो तो पण आम्ही मस्त असा क्लीन करून घेतला. इकडे किचनची पण क्लिनिंग चालू आहे. आहो पण इकडे क्लिनिंगला मदत करताय. हे बघा तुम्ही, ही रॅक वगैरे. त्याच्यानंतर ना इकडे किचन पण चांगला असा स्वच्छ घासून घेतला. धावपळीच्या ह्याच्यात फास्टमध्ये आपलं चांगलं नाही क्लीन झालं जात. मस्त इकडे मी घासणीने त्याला सर्व घासलं. खूप असे आमच्याकडे बोरचं पाणी तर क्षाराचे डाग पडतात, त्याला मग मी घासून घेतलं. इतकं काही जे खाऱ्या पाण्याच्या लागत आहे एवढं पण नाही निघत, पण त्याला मी चांगलं स्वच्छ क्लीन केलं. खरं तर महिन्यातनं एकदा किचन आवरलाच गेला पाहिजे, पण म्हणजे जसं आम्हाला वेळ मिळाला तसं आम्ही केलं क्लीन. हे वेळ काढून मस्त. इकडे लाईट असती तर खरं तर उन्हामध्येच म्हणजे दुपारच्या वेळेतच चांगलं स्वच्छ आणखीन घासला असता. पण खरं तर आजकाल उन्हाळाच इतका आहे की उन्हात पण चांगलं काम होत नाही. तर ठीक होतं, लाईट नव्हती पण. आणि मग मस्त असं ह्यावेळी शांततेत छान एकदम स्वच्छ घासलं गेलं. आणि जेवणाचं असं टेन्शन पण नव्हतं, कारण की आज बोलवलेलं आहे मावशीनी जेवणाला. तर तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला हेही समजेल की आम्ही नेमकं मस्त असं चुलीवरचं सगळ्यांसाठी मावशीनी मटण आणि भाकरीचं जेवण बनवलेलं होतं. खूप छान असं चुलीवरचं मटणाचा आस्वाद घरच्यांनी खूप दिवसांनी घेतलं होतं. खरं तर मी खात नाही आत्ताला. सो मग माझ्यासाठी वेगळी अशी पनीरची भाजी पण मावशींनी केलेली. सो त्यासाठी तुम्हाला व्लॉग हा पूर्ण असा बघावा लागेल. इकडं मला टार्गेट होतं क्लीन करून पटकन तेवढ्या वेळेपर्यंत झालं पण पाहिजे होतं. सो मग चाललं होतं इकडं मस्त असं क्लिनिंगचं काम. इकडे हे सर्व किचन क्लीन झाल्यानंतर ना मस्त असं सर्व भांडी पण घरात आणायची होती, सर्व काही किराणा पण रचायचा होता. आणि एवढं सगळं करून झाल्यानंतर ना मावशीकडे जेवणाला जायचं होतं. सो सर्व काही भांडी इथं घरामध्ये घेतली गेली आहे. इथं सर्व असं काही भांडी लावायचं काम चाललं होतं आणि मस्त किराणा भरला. तर लास्टला तुम्ही बघा की कसं दमलेलो आहे पण चाललंय. सो फायनली इकडे आवरून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता एकदम नीट अँड क्लीन. इकडे मस्त परमनंट मार्करने सगळीकडे नावं टाकले, जेणेकरून घ्यायला पण इझी जातं आणि आपले डबे पण खराब होत नाही, जे आपल्याला रेग्युलर जास्त लागतं ते सर्व. इकडे हे बघा मस्त अशा ह्या ज्या बरण्या आहे, मोहरी, ओवा, जिरं, जेणेकरून शोधायला इझी जातं. मस्त संध्याकाळचं रुटीन दूध गरम करून ठेवलं आहे. रॅक मस्त अशी आवरली आहे. मी खूप जास्त दमली आहे आणि आम्ही चाललो आहे मावशीकडे जेवायला. सो झाली मी इकडे रेडी.
आता निघालो आम्ही मावशीच्या घरी. तिथे आम्ही सर्वजण मस्त भेटणार आहे, जेवणार आहे. जायचं कारण असं की ताई आणि दादांना मावशीने बोलवलंच नव्हतं लग्न झाल्यापासून. सो मग आज त्यांनी बोलवलं आहे, तर मग आम्ही चाललो आहे. फायनली आलोय आम्ही इकडे आणि मावशींचे एफर्ट्स आणि सगळ्या फॅमिलीचे ज्यांनी अरेंजमेंट केली टेरेस वरती चुलीवरचं मटण. आणि गाथा आणि आधीच आल्या होत्या. गाथा तू बॉटल घेऊन आली होती तुझ्या आधी, वॉटर बॉटल. गाईज मस्त इकडे गरम गरम भाकरी होत आहे. चुलीवरची भाकरी होती. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल एवढं लेट का, तर त्याचं हेच रिझन आहे का. बघा मावशी मस्त गरम गरम भाकरी बनवत आहे. लाईट नव्हती मावशी, आज शनिवार आहे. हे आमचे अमित दादा आणि हे काय म्हणताई ज्यांच्या लग्नाला 1 वर्ष झालंय. हा 1 वर्ष अॅनिव्हर्सरीची पार्टी मोके पे चौका मटन. मस्त गरम गरम चुलीवरची मटनची भाजी. ऑलमोस्ट सगळा काही स्वयंपाक झालाच होता आणि आता आम्ही सर्व काही इकडे जेवायला बसणार होतो आणि चुलीवरतीच सगळं होतं. सो मग भाजी झालेली होती, पण इकडे मावशी गरम गरम भाकरी बनवत होत्या सगळ्यांसाठी आणि इकडे गाथाला पण मी जेव घालत होती सोबतच. हे बघू शकता तुम्ही, खूप छान वाटत होतं, थंड अशी हवा. नंतर ना आम्ही सर्वांनी क्वालिटी टाईम असा स्पेंड केला. बघू शकता इकडे सर्वजण आम्ही मस्त थंड हवेमध्ये बसलो होतो. दिवसभर खूप ऊन असतं आणि रात्री असं मस्त हवेत बसल्यानंतर ना छान वाटतं. इकडे सर्व काही आवरलंय आणि आम्ही बसलोय सर्व फॅमिली, क्वालिटी टाइम स्पेंड करतोय, मस्त गप्पा. पाणी ज्यादा गया इकडे मावशी, कामिनी आणि स्नेहल बलक फॅमिली. नवीन नवरीला आम्ही 2-3-4 महिन्यानंतर जेवायला मुहूर्त लागला बोलायला आणि त्यांच्यासाठी छान अशी साडी घेतली आहे. तुम्हाला द्यायची होती ना नवीन नवरीला. हो, चुलीवरचं मटण खाऊ घालायचं होतं. स्पेशली अजित भाऊ साठी होतं ते, म्हणजे दोघांसाठी पण होतं, पण स्पेशली अजित भाऊला. मागच्या केळवणाच्या वेळेसच बोलले होते मी प्रज्ञाला घेऊन मटण खायलाच येईल आणि ते आज आले. तर छान जेवण होतं. मावशीने छान भाजी बनवली. मी काही खाल्ली नाही, पण बाकीच्यांनी सगळ्यांनी सांगितलंय. मी खाल्ली आहे पनीरची भाजी. नाही काय नाही. सो चलो स्नेहल, बाय, थँक्यू. बाय बाय.